महाराष्ट्राचे लाडके दादा म्हणजेच अजित पवार, जे की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. वित्त खातं, अर्थ खातं त्यांच्याकडं होतं, महसूल विभागाचं खातं त्यांच्याकडं होतं, अनेक महत्त्वाची खाते त्यांच्याकडं होती आणि कामाचा धडाकासुद्धा त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये एकदम लावलेला होता. असे महाराष्ट्राचे लाडके दादा हे मागच्या बुधवारी आपत्कालीन मृत्यूला बळी पडले आणि त्यांचं निधन झालं. आता त्यांच्या या जबाबदारीपूर्ण खुर्चीवर पुढे कोण हा प्रश्न उभाच राहिला आणि त्याच्यात नाव आलं ते सुनेत्रा पवारांचं. आता सुनेत्रा पवार यांनी काल 31 जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि दादांच्या खुर्चीचा कार्यभार सांभाळला. आता त्यांच्या या निर्णयाला सुद्धा दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया आल्या. काही लोकांनी जबाबदारीची गरिमा पाहून सुनेत्रा वहिनींनी घेतलेला निवडलेला पर्याय हा योग्य आहे, तर काही लोकांनी माती सावरली की लगेच सत्ता भावनेवरती प्रभावी ठरली, अशा दोन्हीकडून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे सुनेत्रा पवार यांना काटेवाडीपासून विद्याप्रतिष्ठान ते संपूर्ण महाराष्ट्र वहिनी या नावाने ओळखतो. आता सुनेत्रा पवार यांचा जन्म हा 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिव येथे झाला होता. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच राजकीय वारसा हा सुनेत्रा पवार यांना लाभलेला होता. सुनेत्रा पवार यांचे वडील देखील माजी स्वातंत्र्य सैनिक होते. छत्रपती संभाजीनगर येथील कॉलेजमधनं त्यांनी वाणिज्य शाखेतनं पदवी संपादन केलेली आहे. 1980 मध्ये सुनेत्रा पवार यांचं लग्न बारामतीतील अजित पवार यांच्यासोबत झालं आणि त्या बारामतीमध्ये स्थायिक झाल्या आणि तेव्हापासूनच त्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला ओतून घेतलं होतं. काटेवाडी गावातील ग्राम स्वच्छता मोहिमेची धुरा सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या हाती घेतली होती. अजित पवारांसोबत शेती करणं, पोल्ट्री व्यवसाय सांभाळणं, गाई-गुरं सांभाळणं, धारा काढणं ही सगळी कामे अगदी सुनेत्रा पवार यांनी आवडीने केली. सुनेत्रा पवारांच्या प्रेरणेतूनच काटेवाडी हे गाव ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं आलं होतं. सुनेत्रा पवार यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. त्याच्यामध्ये ओढा खोलवणे, त्यानंतर महिलांची कॅन्सर शस्त्रक्रिया चाचणी, मोतीबिंदू चाचणी तपासणी, त्यानंतर टेक्स्टाईल पार्कच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांनी तेथील ग्रामस्थ महिलांना अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. 2024 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुका लागल्या तेव्हा नणंद वर्सेस भाऊजाई सामना रंगला होता आणि यामध्ये सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंकडून जरी पराभव पत्करावा लागला असला तरी सुद्धा त्यांनी त्यांची राजकीय ध्येय, आकांक्षा, कामे ही चालूच ठेवली आणि त्यानंतर त्या राज्यसभेवरती त्यांना म्हणजे जागा मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी कारभार सांभाळला. सगळं नीट सुरळीत चालू असताना 28 जानेवारी 2026 रोजी तो दिवस आला ज्या दिवशी सुनेत्रा पवारांना मोठा धक्का बसला आणि त्यांचा जीवनसाथी म्हणजेच महाराष्ट्राचा लाडका अजितदादा हा जीवन सोडून निघून गेला. आता अजितदादांच्या अशा अकाली एक्झिटमुळे उपमुख्यमंत्रीपदाचा जो कार्यभार आहे तो कुणाकडे द्यावा हा प्रश्न सगळीकडेच होता. सहानुभूतीची जी लाट होती ती सुनेत्रा पवार यांच्या बाजूने आली आणि त्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली किंवा कारभार सांभाळण्याची धुरा त्यांच्या हातात देण्यात यावी अशी सर्वस्तरीय मागणी झाली आणि त्यानुसार सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारी रोजी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळला. त्यांनी अजितदादांचं जे विकासाचं ध्येय आहे ते पुढे नेण्याची जबाबदारी या दिवशी घेतली. स्वतः म्हणजे काय म्हणतात ना, याचा दुःखाचा घोट पिऊन त्यांनी ही शपथविधी घेतली. हे त्यांच्याकडं पाहून आपल्या सर्वांनाच दिसत होतं. सुनेत्रा पवार ह्या अजितदादांच्या घरचा मोरख्या किंवा अगदी खंबीरपणे त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. अजितदादा जेव्हा राज्याच्या दौऱ्यावरती असायचे तेव्हा घर आणि मतदारसंघ हा त्यांनी अगदी कटाक्षाने पाळला. आता सुनेत्रा पवार आणि अजितदादा यांची लव्ह स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रियंका. माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करते आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आत्ताच्या सुनेत्रा पवार म्हणजे त्यावेळेसच्या सुनेत्रा पाटील यांची जी भेट आहे ती नातेवाईकांच्या माध्यमातून झाली होती. आधी सांगितल्यासारखं सुनेत्रा पवार ह्या केंद्रीय मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी होत्या आणि राजकीयदृष्ट्या ही दोन्ही कुटुंब एकमेकांना चांगलेच ओळखत होते, भेटीगाठी होत होत्या आणि त्यावेळेस आत्ताच्यासारखे व्हॉट्सअप किंवा फोन वगैरे नव्हते आणि त्यावेळेस अजित पवार हे सुनेत्रा वहिनी यांना
पत्र लिहित असायचे आणि एका मुलाखतीत स्वतः सुनेत्रा वहिनी यांनी सांगितलं होतं की अजितदादा हे खूप छान पत्र त्यांना लिहित होते आणि त्या पत्रांच्या माध्यमातूनच त्यांचं प्रेम हे वाढत गेलं होतं. अजित पवार हे वरून जरी किती कडक आणि कठोर शिस्तप्रिय असले तरीसुद्धा प्रेमाच्या बाबतीत ते खूप छान होते, असं वहिनींनी अनेकदा इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे. त्यांनी एकदा सुनेत्रा पवार यांना भेटता यावं म्हणून चक्क विमानतळ गाठलं होतं आणि त्या विमानतळावरती काही वेळ तरी त्यांना सुनेत्रा वहिनीसोबत किंवा सुनेत्रा पाटीलसोबत बोलता येईल म्हणून त्यांनी विमानतळावरती ते लगोलग गेले होते. दोन्ही घराणे हे म्हणजे राजनीतीत असल्यामुळे त्यांच्या विवाहाला किंवा त्यांच्या लग्नाला फारसा असा विरोध झाला नाही. शरद पवारांनी सुद्धा लगेच होकार देऊन त्यांचं 1980मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झालं आणि त्यावेळेस अजित पवार यांच्याकडे पत्र्याचं घर होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आधी घर बांधायचं आणि त्यानंतरच लग्न करायचं. त्यामुळे त्यांनी अगोदर घर बांधलं, छान असं घर बांधलं आणि त्यानंतर सुनेत्रा पाटील यांच्यासोबत अजित पवारांचं लग्न झालं. लग्नानंतरसुद्धा यांचं प्रेम हे त्यांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून आलं. प्रत्येक समारंभामध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमांमध्ये दादांची अगदी कटाक्षाने काळजी घेणाऱ्या सुनेत्रा पवार आणि सुनेत्रा पवारांच्या शब्दाला मान देणारे किंवा महत्त्व देणारे अजित पवार हे जोडपं नेहमीच आपल्याला दिसलं. आणि सुनेत्रा पवार जरी एवढ्या लाईमलाईटमध्ये नसल्या तरीसुद्धा अजितदादांना भक्कम अशी साथ ही सुनेत्रा वहिनींची होती. आज सुनेत्रा वहिनींचा तो हळहळलेला चेहरा, अंत्यविधीच्या दरम्यान त्यांचा भावशून्य चेहरा पाहताना अख्खा महाराष्ट्र हळहळलाय. तुम्हालासुद्धा म्हणजे अजित पवारांच्या अशा अकाली एक्झिटमुळे नक्कीच दुःख झालं असेल. तो विरोधी पक्षनेता असो किंवा विरोधी पक्षांना सपोर्ट करणारा सामान्य कार्यकर्ता असो, प्रत्येकालाच अजित पवार यांच्या जाण्याने दुःख झालं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब